हाँ, तो कैसे हो आप लोग। तो आपका स्वागत है इस कलयुग के तीसरे चरण में। हाँ, तो आप लोग सोच रहे होंगे तीसरा चरण क्या है। तो पहले कैसे होता था, पड़ोसी भी घर का हिस्सा हुआ करते थे। अब ना जाने हर घर में कितने पड़ोसी है। आप तो खुद समझदार है, समझ लोगे। तो आइए इस नरक भरी दुनिया से बचने के लिए हनुमान जी के शरण में। कथेची सुरुवात करताना प्रथम तुम्हा हनुमंत भक्तांना जय श्रीराम। एक दिवस होता की ज्यावेळेस देवादिदेव महादेवांनी भस्मासुराला वरदान देऊन टाकले की तू ज्याच्या पण डोक्यावर हात ठेवशील तो व्यक्ती भस्म होऊन जाईल। असं काही काळ चाललं आणि एक दिवस भस्मासुराच्या मनात आलं की काही करायचं, खूप दमायचं नाही। आता ज्यानं आपल्याला ही कामगिरी सोपवली ना त्याच्याच डोक्यावर हे हात ठेवायचा आणि त्याला भस्म करायचं। म्हणजे महादेवांनाच तो भस्म करायला निघाला। ज्यावेळेस असं महादेवांच्या लक्षात आलं तर महादेव रानावन इकडे तिकडे भटकू लागले आणि ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस आपण आपल्या इष्टाची आराधना करतो। तशाच पद्धतीनं महादेवांना विष्णू भगवंताची आराधना चालू केली आणि रानोरान भटकायला लागले। भस्मासूर त्यांच्या मागं, महादेव पुढं आणि महादेवांनी विष्णुदेवाची आराधना करता करता विष्णुदेवाने आपलं आसन सोडून मोहिनी रूप धारण केलं आणि भस्मासुरासमोर जाऊन उभे राहिले। त्यावेळची घटना अशी होती की भस्मासुरानं मोहिनी रूप बघितल्यानंतर ते मोहित झाले आणि विष्णू भगवंतानं त्यांच्या पुढं एक पैंज लावली की भस्मासूर, जर तू माझ्यासारखं नृत्य केलं तर मी तुझी होऊन जाईल। त्यावेळेस भस्मासुरानं त्यांच्यासारखं नृत्य केलं आणि त्या जागेवर भस्मासूर स्वतः डोक्यावर हात ठेवला आणि ते स्वतःच भस्म होऊन गेले। अशा पद्धतीनं ज्यावेळेस विष्णू भगवान मोहिनी रूपात होते त्यावेळेस त्यांचं नृत्य बघून महादेव पिंपळाच्या झाडावर लपून बसलेले होते आणि त्यांचं मोहित रूप पाहून ते इतके आनंदी झाले की त्यांचं वीर्यपतन झालं आणि ते वीर्यपतन झाल्यानंतर अमृत वीर्यपतन असल्या कारणास्तव विष्णू भगवंतानं ते पिंपळाच्या पानावर झेलले आणि ते हवेरूपी गगनामध्ये विलीन झाले। त्यानंतर मारुतरायाचा जन्म झाला। त्या कारणास्तव त्यांना पवनपुत्र असं पण म्हटलं जातं। महादेवाचा अवतार आहेत म्हणून महारुद्रवीर हनुमान पण म्हटलं जातं। देवाच्या अनेक कथा आहेत, त्यातली ही पण एक सुंदर कथा तुम्ही ऐकली, कशी वाटली अवश्य सांगा। हनुमान जन्म उत्सव अगदी थाटामाटाने सूर्यदेव उगवण्याच्या अगोदर झाला आणि मी लगबगीने धावपळीत माझं इष्ट देव आहेत कालभैरव जोगेश्वरी मातेच्या दर्शनाला चाललो आहेत वडनेर भैरवी या गावी। इथे यात्रा अगदी उत्साहानं पार पडलेली आहेत आणि देवाचा रथ खुटलेला आहे। त्या जागेवर मला जाऊन हार अर्पण करून देवाची आरती करून आशीर्वाद घ्यायचा आहे। या युगामध्ये तुमच्यावर किती पण संकट असो, या धर्तीवर दोन दैवतांना देवांना खूप मोठा आशीर्वाद देऊन ठेवला आहे। त्यातले म्हटलं तर वीर हनुमंत आणि दुसरे म्हटलं तर कालभैरव बाबा। हा, तो प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खुश राहा। काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे।